महाराष्ट्रात प्रवास करणाऱ्या लाखो लोकांसाठी एक मोठा आणि दिलासा देणारा निर्णय घेण्यात आलेला आहे. MSRTC म्हणजेच आपल्या एसटी बस स्थानकावर 1 जूनपासून टॉयलेट सुविधा पूर्णपणे मोफत करण्यात आलेली आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेली आहे. यासोबत स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आलेला आहे. नवीन बसांची भर यामध्ये करण्यात आलेली आहे आणि प्रवाशांसाठी अधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न दिसून येत आहे. हा निर्णय फक्त सुविधा देण्यापुरता मर्यादित नसून प्रवाशांच्या दैनंदिन अनुभवात मोठा बदल घडवून आणणारा ठरणार आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात ब्रेनबूम मराठी आणि तिथे आपण समजून घेतो मोठ्या बातम्या अगदी सोप्या भाषेत. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. MSRTC म्हणजेच आपली एसटी दररोज लाखो प्रवाशांना सेवा देते, पण एक मोठी समस्या होती बस स्थानकावरील टॉयलेट. अनेक ठिकाणी काय होतं, घाणेरडी टॉयलेट, पैसे देऊनही स्वच्छता मिळत नव्हती. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय त्रास आणि सर्वात मोठा प्रश्न, पैसे देऊनही सुविधा चांगली भेटत नाही. आता इथेच येतो मोठा ट्विस्ट. प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले 1 जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात सर्व एसटी बस स्थानकावर टॉयलेट पूर्णपणे मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि हा निर्णय का घेण्यात आलेला आहे, पण अचानक हा निर्णय का घेतला? कारण तुमच्या तिकिटातून आधीच क्लिननेसचे पैसे घेतले जातात. म्हणजे तुम्ही आधीच पैसे देत होतात, पण सुविधा तुम्हाला मिळत नव्हती. आता काय बदलणार? खासगी कंत्राटदार हटवले जाणार. MSRTC स्वतः टॉयलेट सांभाळणार आणि सर्वात महत्त्वाचं, प्रत्येक 4 तासांनी या साफसफाई करण्यात येणार आहे. आणि सगळ्यात मोठी दुसरी अपडेट आहे, फक्त टॉयलेटच नाही, आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे की 8000 नवीन बस येणार आहेत. जुन्या बस बदलल्या जातील. ग्रामीण भागात सेवा वाढणार आहे. याचा अर्थ अधिक आरामदायक प्रवास होणार आहे. आता आपण काय करूया, रियालिटी चेक सांगूया तुम्हाला. एक सत्य आहे, MSRTC सध्या तोट्यात आहे, पण सरकार म्हणतं सार्वजनिक सेवा म्हणजेच नफा कमवणं नाही, लोकांची सेवा करणं आहे. तर तोट्याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. आणि एक धक्कादायक गोष्ट म्हणजे बस स्थानकावर 30 मध्ये चहा प्लस नाश्ता योजना आहे, पण अनेक ठिकाणी ती फक्त कागदावरच आहे. म्हणजे लोकांची फसवणूक केली जात आहे. यावर मंत्री खूप नाराज झाले. जो नियम पाळणार नाही त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार, असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, ऑटो आणि टॅक्सी चालकासाठी मराठी येणं अतिशय बंधनकारक करण्यात आले. जर प्रवासी मराठीत बोलला नाही तर त्या चालकाचं लायसन्स रद्द केलं जाईल, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे. विचार करा, गरीब प्रवासी, महिला, वृद्ध लोक, त्यांना आता मोफत आणि स्वच्छ टॉयलेट मिळणार आहे. हा फक्त निर्णय नाही, हा एक मोठा बदल आहे. आणि हा बदल 1 जूनपासून आपल्या सर्वांना टॉयलेट फ्री, नवीन बस, स्वच्छतेवर भर, म्हणजेच एसटीचा नवा प्रवास सुरू होतोय. कारण बदल मोठे निर्णय घेतल्यानेच घडत असतात. एकूणच पाहता MSRTC कडून घेतलेला हा निर्णय प्रवाशांच्या सोयीसाठी एक मोठं पाऊल ठरणार आहे. 1 जूनपासून मोफत टॉयलेट सुविधा, वाढलेली स्वच्छता आणि नवीन बस यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायक होण्याची अपेक्षा आहे. प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलेल्या या बदलांचा खरा परिणाम येत्या काळात दिसून येईल. आता पाहायचं आहे की हा निर्णय प्रत्यक्षात किती प्रभावीपणे राबवला जातात. तुम्हाला हा निर्णय कसा वाटतो? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी ब्रेनबूम मराठीला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय भारत.